आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सोपी आणि पटकन बनणारी सूपी मॅगी रेसिपी पाहणार आहोत. ही मॅगी थोडी सूप सारखी बनवली जाते म्हणून तिची टेस्ट अजूनच छान लागते. रात्री भूक लागली की किंवा पटकन काहीतरी गरम खायचं असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. काही सोप्या भाज्या घालून ही मॅगी अजून हेल्दी आणि टेस्टी बनवता येते. इथे मी मॅगीचे एक लहान पॅकेट घेतलेलं आहे. तुम्ही कुठलेही नूडल्स वगैरे वापरू शकता. मी मॅगी वापरते. तर हाताने थोडंफार क्रश करून घेऊ. त्याच्यानंतर एका बोलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं पाणी घेऊन त्याची स्लरी बनवून घेऊ. स्लरी साईडला ठेवू आणि इथे तडक्याची तयारी करू. आता हा तडका मी बटरमध्ये तयार करते. तुम्ही तेलामध्ये सुद्धा तयार करू शकता, पण बटरमध्ये असलेला तडका सूपला एक चांगली चव येते. आता 2 चमचे बटर गरम करून झाल्यानंतर इथे मी या सूपमध्ये ना गार्लिकचा फ्लेवर खूप छान येतो. त्यामुळे 3 मोठे चमचे लसूण अगदी बारीक करून घेतले. थोडासा कांदा, हिरवी मिरची मी परतवून घेते बटरवरती. जास्त मऊ वगैरे करत बसायचं नाहीये. आणि मग यामध्ये आपल्याला आता सूप केवढं बनवायचं त्याप्रमाणे पाणी घालायचंय. मी इथे 1 ग्लास पाणी घातलंय. पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस घातलाय. आता यामध्ये ना तुम्ही फोडणीला वेगवेगळ्या भाज्या घालू शकता आणि एक हेल्दी सूप तयार करू शकता. मॅगी मसाला होता तो सुद्धा आता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी यायला लागली की यामध्ये क्रश केलेले हे नूडल्स घालू. 2 ते 3 मिनिटं आपण नूडल्स या पाण्यामध्ये शिजवून घेऊ. नूडल्स शिजवायला ना जास्त वेळ लागत नाही. लगेचच होतात आणि आपल्याला हे ओव्हर कुक करायचं नाहीये. त्यामुळे असे शिजत आले की आपण यामध्ये ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालणार आहोत. स्लरी घातल्याने 1-2 मिनिटातच सूपला घट्टपणा येतो. एक शेवटची मस्त अशी उकळी काढून घेतलीये आणि गॅस बंद करायचा. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. थोडीशी नॉर्मल झाल्यानंतर आणखीन घट्ट होत जाते. त्यामुळे थोडंसं पाणी असतानाच गॅस बंद करायचा. अर्थातच इथे आपण सुपी मॅगी बनवतोय, त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ठेवलेलं आहे. भाज्यांमध्ये तुम्ही गाजर, स्वीट कॉर्न, मटर, कोबी, कॅप्सिकम वापरू शकता. जर तुम्हाला हे नूडल्स सूप थोडंसं स्पायसी हवंय ना, तर यामध्ये 1 चमचा चिली सॉस घाला. बटर आणि गार्लिकचा अरोमा खूप जबरदस्त लागतो. तर काही मिनिटातच तयार होणारी ही खूपच टेस्टी सुपी मॅगी तयार झालेली आहे. रेसिपी सेव्ह करा आणि नक्की करून बघा. भेटूयात परत अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.